नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला बघूयात काही आजच्या महत्त्वाच्या बातम्या. सध्या निलेश घायवळवरून घमासान पाहायला मिळतंय. कुणी काय म्हटलंय बघूयात टॉप 9 बातम्यांमधून. 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही. गुन्हा असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाही. परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतो. योगेश कदमांचं स्पष्टीकरण. 2019 मध्ये त्यांच्यावरती जे जुने गुन्हे दाखल होते ते सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळे गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंडने निर्णय घेतलेला आहे. तर सचिन घायवळला या ठिकाणी पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही. शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही. सूत्रांची माहिती. पोलिसांनी नाकारून सुद्धा घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार. अनिल परबांचा इशारा. तर या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याची ही परबांची माहिती. मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तर मोठ्या व्यक्तीच्या शिफारसीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्यासंदर्भात निर्णय. योगेश कदम आधीपासूनच परबांच्या टार्गेटवर रस्त्यावर उतरायचे तर उतरा. रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर. विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय. तो हिम्मत असेल तर योगेश कदमांना आदेश देणाऱ्याचं रामदास कदमांनी नाव घ्यावं. सुषमा अंधारेंचं आवाहन. तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला, खरं तर एक मुका बाहुला तिथे बसवलेला होता. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. की कोणी आदेश दिलेले होते हे जरा स्पष्ट बोला ना. बरं, कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिंमत नाहीये. याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये का? निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय. त्यांच्या सांगण्यावरूनच बंदुकीचा परवाना दिला असावा. रोहित पवार यांचा आरोप. तर निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेला. धाराशिवच्या काही नेत्यांनी घायवळला मदत केल्याचीही चर्चा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट. तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली. तर निलेश घायवळच्या विषयावरून बोलण्यास मुरलीधर मोहोळ यांनी नकार दिलाय. घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. आज फक्त स्पोर्ट्सवरच बोलणार अशी मोहोळ यांची प्रतिक्रिया. मागील विधानसभेमध्ये निलेश घायवळ रोहित पवारांचे कार्यकर्ते होते. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारू नये. तानाजी सावंतांची टीका. राम शिंदे साहेबांचं त्यांनी नाव घेतलं. राम शिंदे साहेबांच्या अगोदर हे घायवळ फॅमिली हे ह्याचेच कार्यकर्ते होते, ज्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांना दुसऱ्यावरती दगड मारू नये. अलग लक्षात. शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदमांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. तर डान्स बार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडून अजून काय अपेक्षा? संजय राऊतांची मागणी. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. पण जे गृहमंत्री डान्स बार चालवतात, गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करा? पण फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असे एकापेक्षा एक सरस नग भरलेले आहेत.